भारतीय नौसेनेच्या सिंधू रत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ झालेल्या अपघातात दोघे जण बेपत्ता झाले आहेत। हे दोघेही पाणबुडीच्या कंपार्टमेंटमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर 7 जण जखमी झाले आहेत। पाणबुडीतले इतर नौसैनिक अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती नौसेनेने दिली आहे। आज सकाळी 7च्या सुमारास मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून 40 ते 60 नॉटिकल मैल अंतरावर सराव करत असताना या पाणबुडीचा अपघात झाला। ही पाणबुडी पाण्याखाली असताना एका कंपार्टमेंटमधून धूर येऊ लागला। तातडीने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि इतर कंपार्टमेंट सील करण्यात आले। नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पाणबुडीत नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। किलो क्लास प्रकारातली ही पाणबुडी आहे। रशियन बनावटीच्या डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाणबुडीचं किलो क्लास असं वर्गीकरण केलं जातं। INS सिंधू रत्न ही नेमकी कशी आहे याबद्दल माहिती पाहूयात। किलो क्लास मधील नौदलात दाखल झालेली ही 5वी पाणबुडी आहे। 1988 साली नौदलाच्या सेवेत ही पाणबुडी दाखल झाली। 2003 मध्ये सिंधू रत्नचं नूतनीकरण पूर्ण झालं। तिची रचना कशी आहे हे आपण पाहिलं। पाण्याखालून पृष्ठभागावरून 300 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे। INS सिंधू रत्न ही पाणबुडी नेमकी कशी आहे त्याची ही वैशिष्ट्ये आपण पाहिली। 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। धूर या पाणबुडीतनं येऊ लागल्याचं पाहिलं आणि त्यानंतर इतर जे कंपार्टमेंट्स होते ते सील करण्यात आले, पण या 2 जणांचा अजूनही शोध सुरू आहे। बेपत्ता नौसैनिकांचा शोध अद्याप घेण्यात येतोय। INS सिंधू रत्न पाणबुडीला अपघात झालाय। ही दृश्य आपण पाहतोय। सकाळी हा अपघात झाला। 2 नौसैनिक हे बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। काही महिन्यांपूर्वी सुद्धा असाच एक अपघात झाला होता आणि यामध्ये काही नौसैनिक बेपत्ता झाले होते। त्यातले काही जणांचे मृतदेह हे सापडले होते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही दिवसभरातली। भारतीय नौसेनेच्या सिंधू रत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ झालेल्या अपघातात दोघे जण बेपत्ता झालेत। हे दोघेही पाणबुडीच्या कंपार्टमेंटमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर 7 जण जखमी झालेत। पाणबुडीतले इतर नौसैनिक अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती नौसेनेने दिली आहे। आज सकाळी 7च्या सुमारास मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून 40 ते 60 नॉटिकल मैल अंतरावर सराव करत असताना या पाणबुडीचा अपघात झाला। ही पाणबुडी पाण्याखाली असताना एका कंपार्टमेंटमधून धूर येऊ लागला। तातडीने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि इतर कंपार्टमेंट सील करण्यात आले। नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार यावेळी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पाणबुडीत नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। किलो क्लास प्रकारातली ही पाणबुडी आहे। रशियन बनावटीच्या डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या पाणबुडीचं किलो क्लास असं वर्गीकरण केलं जातं। सिंधू रत्न पाणबुडीमध्ये आग लागली। 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर निवृत्त सेना अधिकारी उदय चिटणीस आहेत नागपूरहून। आपण थेट नागपूरला जाऊयात। सर, आपण पाहतोय सिंधू रत्नमध्ये काय प्रकार घडलेला आहे। 2 नौसैनिक जे आहेत ते अद्यापही बेपत्ता आहेत। कशामुळे हा सगळा अपघात झाला असावा? सबमरीनमध्ये केव्हाही असे अपघात झाले तर खूप धूर, म्हणजे बेसिकली इट कुड बी म्हणजे आग असू शकते, काही गॅस लीक असू शकतो आणि त्यामुळे या छोट्याशा डायमीटरमध्ये म्हणजे त्या सबमरीनचं जे केसिंग असतं ते साधारण 8 मीटरच्या डायमीटरचं असतं आणि त्यामध्ये जर एवढा धूर झाला असेल
तर आत शिरणं फारच कठीण होतं आणि त्यामुळे या दोघांना शोधता आलं नसेल. ज्यावेळी हा धूर निघून जाईल म्हणजे त्याला काढायचे सोयी आहेत त्यानंतर ते शोधू शकतील. पण मग अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती उद्भवू नये किंवा अशा प्रकारचे तांत्रिक मुद्दे येऊ नयेत यासाठी काही करणं शक्य आहे का? यासाठी काही म्हणजे पुष्कळ काही आम्ही करत आलो होतो जेव्हा मी होतो. त्या जर फॉलो केल्या तर या सगळ्या गोष्टी होत नाहीत. पण म्हणजे हे सगळं शेवटी मशिनरी आहे. मशिनरी कधी ना कधीतरी फेल होतेच आणि ती जेव्हा फेल होते त्यावेळेला आपण असं नाही सांगू शकत की काय एक्झॅक्टली काय झालं जोपर्यंत आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन नाही करत. आता म्हणजे या वेळेला इथे बसून फारच कठीण आहे की काय एक्झॅक्टली झालं असेल. पण आपण विचार करा 8 मीटरच्या ट्यूबमध्ये आणि साधारण 10 मीटरचा एक कंपार्टमेंट असतो, 10 का 15 मीटरचा. त्यामध्ये नुसता धूर जर कोंडला असेल तर जवळजवळ अशक्य असतं की आत जाणं आणि त्यावेळेला कोणाला शोधणं म्हणजे आय थिंक खूपच डिफिकल्ट आहे. पण सर आता ही चर्चा होण्याचं कारण असं आहे कारण आपल्याला आठवत असेल INS सिंधुरक्षक मध्ये सुद्धा हाच प्रकार झाला होता आणि काही नवसैनिकांचे मृतदेह हे सुद्धा सापडले नव्हते. आता ही दुसरी घटना पुन्हा एकदा घडलेली आहे तर नेमकं कुठे चुकतंय मग? INS सिंधुरक्षक मध्ये ते झालं होतं ती एक गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तिथे एक्सप्लोजन्स म्हणजे जे एक्सप्लोजिव्स असतात म्हणजे जे टॉर्पिडोज वगैरे ते एक्सप्लोड झाले होते. ते कसे झाले काय झाले हे त्या बोर्ड ऑफ एन्क्वायरी मध्ये कळेलच. पण ही जी घटना आहे ही कशाचीही आग लागू शकते. तेलाची आग लागू शकते, कुठे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट असेल त्याची आग लागू शकते. आणि आपण विचार करा की एका सबमरीन मध्ये साधारण 1000 किलोमीटरच्या वर जेवढी वायरिंग वगैरे असते त्या सगळ्या वायरिंगचं कुठेतरी आग लागणं शक्य होऊ शकतं. असं नाहीये की शक्य होत नाही. पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे आपण असं नाही धरू शकत. हां, दोन्ही म्हणजे सबमरीनच्या रिलेटेड आहेत. दोन्हींवर सबमरीन मध्ये काही ना काहीतरी बिघाड झालेली आहे हे मान्य. पण का झाली या दोन्ही गोष्टी गोष्टींमुळे झालेल्या आहेत. बरोबर आहे. दोनही गोष्टी वेगळ्या असल्या तरी अपघात मात्र झालेले आहेत आणि यामध्ये काही जणांना गेल्या वेळचं जर पाहिलं तर काहींना प्राण गमवावे लागले होते, काहींचे मृतदेह अद्यापही सापडले नव्हते तर आता सुद्धा 2 जण बेपत्ता आहेत. याचबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर रत्नागिरीहून कॅप्टन दिलीप भाटकर सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, काय नेमक्या त्रुटी या सगळ्या अपघातामागे असतील असं वाटतं आणि कशामुळे हा अपघात झाला असावा? माझ्या दृष्टीने पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लोक व्यापारी जहाजांवरची लोक आहोत आणि जे अपघात घडलेले आहेत हे नौदलाची संरक्षण क्षेत्रातली त्या विभागाची जहाजं आहेत. शेवटी जहाजं आहेत तेही जलयानं आहेत त्यामुळे थोड्याफार फरकानं माझे अंदाज असं मी सांगू शकेन. पण पहिली गोष्ट परत मी काही शेकडो मैल अंतरावर आहे आणि तिथून मी हे सगळे माझे अभिप्राय आणि मतं व्यक्त करतोय. सबमरीन ह्यामध्ये बरीचशी विद्युत उपकरणं असतात. जसं आता आपल्या साहेबांनी सांगितलं की काही 1000 किलोमीटरचं वायरिंग असतं. दुसरी गोष्ट ह्या सिंधू रक्षकचा आपण उल्लेख केला. सिंधू रक्षक आणि सिंधू रत्न ह्या माझ्या माहितीप्रमाणे दोन्हीही रशियन बनावटीच्या पाणबुड्या आहेत. बरोबर आहे. त्यांचं वयोमान बऱ्यापैकी आहे आणि आम्ही व्यापारी नौकानयनामध्ये साधारणपणे 15 ते 20 वर्षानंतर जहाज तेवढंसं ऑपरेशनला फिट राहत नाही. पण ही जहाजं मात्र अनेक वर्ष 40-40, 50-50 वर्ष वापरली जातात. विद्युत उपकरणांमध्ये अनेक गोष्टी घडू शकतात आणि विशेषतः पाणबुड्या ह्या विद्युत उपकरणांवरच असतात. हेवी ड्युटी बॅटरीज असतात. बॅटरीज ओव्हरचार्ज होणं किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जागा एवढी कमी असते, अतिशय कमी जागेमध्ये अनेक उपकरणं बसवलेली असतात. त्यामुळे स्पेस हा एक मोठा प्रॉब्लेम, मोठी अडचण असते त्या ठिकाणी. आणि विद्युत उपकरणांमधून शॉर्ट सर्किट हे एक महत्त्वाचं कारण ठरतं आणि हे होऊ नये यासाठी एक वेगळी यंत्रणा असते. जसं आमच्या व्यापारी नौकानयनामध्ये प्रत्येक वर्षी जहाजाची काटेकोर तपासणी केली जाते. प्रत्येक 2.5 वर्षानंतर
पुन्हा इंटरमिजिएट सर्वे होतात आणि प्रत्येक 5 वर्षानंतर अतिशय कठोर सर्वे केले जातात, त्याला आपण स्पेशल सर्वे म्हणतो. तर ह्या सर्वेमधून दरवर्षी होणाऱ्या 2.5 वर्षांना होणाऱ्या आणि 5 वर्ष होणाऱ्या सर्वेमधनं अनेक त्रुटी निदर्शनाला येतात आणि त्या दुरुस्त केल्या जातात आणि ह्याची खूप गरज आहे. यांच्याकडे काय पद्धत असते हे मला सांगता येणार नाही, कारण ह्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या नौदलाच्या अखत्यारीतल्या अतिशय कॉन्फिडेन्शियल अशा प्रकारच्या असतात. बरं, जेव्हा असे अपघात पण होतात सर, अशी शक्यता आहे का की अशा प्रकारच्या चेकिंग्स मध्ये काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता आहे? कारण नौदल म्हटलं की भारताच्या संरक्षणातलं एक महत्त्वाचं अंग आहे, त्यामुळे ते तितकंच फुल प्रूफ असणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात हा दुसरा अपघात आपल्याला पाहायला मिळत असल्यानं ही चर्चा होते आणि याचं गांभीर्य यासाठी आहे की यापूर्वी काही जण जे बेपत्ता झाले त्यांचे मृतदेह सुद्धा सापडू शकले नाहीत आणि आता सुद्धा 2 जण बेपत्ता आहेत. तर कुठेतरी त्रुटी राहतात का नौदलाकडनं की काही गोष्टींमध्ये आपण कमी पडतोय? त्रुटी राहतात असं प्रथमदर्शनी वाटतं. आणि दुसरी गोष्ट, ही नौदलांची जहाजं फार कमी फिरत असतात. जशी व्यापारी जहाजं सातत्याने फिरत असतात, त्यामुळे त्यांना अपडेट राहायलाच लागतं. नौदलाची जहाजं फार क्वचित मुवमेंट असतात किंवा एखादी सदिच्छा भेटीसाठी परदेशाला जाऊन येतात, पण युद्धजन्य परिस्थिती फार कमी असते, त्यामुळेही कदाचित ह्या त्रुटी जास्त राहण्याची शक्यता असते असं एक आम्हा बाहेरच्या लोकांना वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे व्यापारी जहाजावर असं काही घडलं तर त्या जहाजाचेच लोक जगभर किंवा आजूबाजूच्या सगळ्या मित्रांना सगळे सांगायचो, अरे असं झालं तसं झालं तसं झालं, आणि सगळे इत्यंभूत माहिती बाहेर पडते ताबडतोब. ह्या बाबतीत तसं होत नाही. मग ती चौकशीच्या नंतर 6 महिने 8 महिने वर्षभर, आणि मग ते जाहीर करणं न करणं, अशा अनेक बऱ्याच गोष्टी असतात, कॉन्फिडेन्शियल गोष्टी ठेवल्या जातात. पण मला पुन्हा एकदा उदय चिटणीस यांच्याकडे जायचंय. सर, काही त्रुटी राहिल्या असू शकतील अशी जर शक्यता वाटत असेल तर आता नेमकी काय काळजी घ्यायला हवी, थोडक्यात सांगा. आता म्हणजे महत्त्वाचं असं आहे की ह्याच्या इन्क्वायरी नंतर त्यांना कळेल का आग लागली किंवा का हा जो धूर त्या कंपार्टमेंटमध्ये झाला तो कशासाठी झाला, आणि त्याच्यानंतर त्यांना त्याची ही इन्सिडेंट परत होऊ नये म्हणून त्यांनी ऑपरेटिंग प्रोसिजर्स लिहितात. दरवेळेला सबमरीन्समध्ये ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात. काय करायचं म्हणजे प्रत्येक स्टेट म्हणजे काय म्हणतो आपण, प्रत्येक वेळेला त्यांचे ऑपरेटिंग प्रोसिजर असतात की या ॲक्टिव्हिटीसाठी हे असं असं करायचं, दुसऱ्या वेळेला हे असं असं करायचं, आणि जी चूक झाली आहे ती चूक होऊ नये म्हणून त्याच्यावर काउंटर चेक करतात. आत्ता ही जी सबमरीन आहे आपण जे म्हणतो ही रिपेअर होऊन टेस्टला गेली होती, म्हणजे वर्कअपच्या स्टेजला होती, त्यावरती काही ॲम्युनिशन नव्हतं, काही नव्हतं, आणि या गोष्टीचा आपण म्हणजे त्या बोर्ड ऑफ एन्क्वायरी नंतर कळेलच का. बारकाईनं थोडक्यात विचार झाला पाहिजे. धन्यवाद उदय चिटणीस सर. त्याचबरोबर आपल्याबरोबर कॅप्टन सुद्धा होते या सगळ्याचा तपशील सांगण्यासाठी. या दोघंही मान्यवर पाहुण्यांचे आभार. काय नेमकं कारण आहे हे चौकशीनंतर पुढे येईल, पण सिंधुरत्न असो वा सिंधू रक्षक अपघात झालेले आहेत. काही जणांना गेल्या वेळेचा जर पाहिलं सिंधू रक्षक मध्ये तर प्राण गमवावे लागले होते. 2 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे, पण असे अपघात होऊ नये यासाठीची खबरदारी नौदलाला विशेषत्वानं घ्यावी लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.